Hello dear students, welcome again. You are learning the fifth lesson, okay, that is coordinate geometry. In that coordinate geometry, in the last video we saw that two important formulas, section formula as well as midpoint formula. On the section, when we use section formula, if the to find the coordinate of point whose divide given segment in the ratio m is to n. लास्ट टाइम आपण जे काय पाहिलं त्यामध्ये आपण जो सेक्शन फॉर्म्युला यूज केला त्यामध्ये आपल्याला सेक्शन फॉर्म्युला कधी यूज करायचा होता तर ज्यावेळी एखादा पॉईंट गिवन सेगमेंटला किंवा एखाद्या सेगमेंटला दिलेल्या सेगमेंटला रेशो m is to n मध्ये जर डिवाइड करत असेल तर आपण त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे थोडक्यात x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी सेक्शन फॉर्म्युला यूज करत होतो. ओके, तो काय होता सेक्शन फॉर्म्युला? दॅट इज x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n अँड y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आणि सेक्शन फॉर्म्युलेचा यूज करून आपण मिड पॉईंट फॉर्म्युला डिराईव्ह केलेला टू फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट. ओके, दॅट इज x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता जो काय त्यावर आपण दोन एक्झाम्पल पण पाहिलेले. आता त्यानंतर जो आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघायचा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला दोन फॉर्म्युल्याची गरज लागते. त्यामध्ये पहिला मेन म्हणजे सेक्शन फॉर्म्युला, त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके, पण आता नेमकं सेंट्रॉइड म्हणजे काय माहीत पाहिजे ना. सेंट्रॉइड माहीत नसेल तर माहीत असेल तर तुम्ही तो सेंट्रॉइड फॉर्म्युला कधी यूज करायचा ते काय ना. पण सेंट्रॉइड काही जणांना माहीत असेल काही जणांना नसेल. इट इज नॉट न्यू. ओके, ते काही नवीन नाही आहे. सेंट्रॉइड म्हणजे ऑलरेडी तुम्ही 8th स्टँडर्डपासून लर्न केला, 8ला लर्न केला, 9thला लर्न केलं. तर आपण एकदा बघू सेंट्रॉइड माहीत होण्यासाठी किंवा सेंट्रॉइड म्हणजे काय हे कळण्यासाठी आपल्याला पहिला गरज आहे ती म्हणजेच मीडियनची. आता व्हॉट इज मीन बाय मीडियन? आता समजा एक ट्रायंगल घेतला, मी इथं रफली ड्रॉ करतो. समजा एक ट्रायंगल घेतला. ओके, व्हॉट इज मीन बाय मीडियन? सेगमेंट जॉइनिंग ऑफ द व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ अपोजिट साईड. सेगमेंट ड्रॉ करायचा कोणाचा? व्हर्टेक्स आणि त्याचा अपोजिट मिड पॉईंट म्हणजेच थोडक्यात. तर या सेगमेंटला आपण काय म्हणणार आहे? मीडियन. आणि अशा आपण टोटल किती मीडियन ड्रॉ करू शकतो? टोटल 3 मीडियन्स ड्रॉ करू शकतो. ओके, आणि असं आपल्याला लक्षात येतं की या ज्या काय तिन्ही मीडियन्स आहेत, ओके, या ज्या काय तिन्ही मीडियन्स आहेत त्या तिन्ही मीडियन्स कॉन्करन्स असणार आहेत म्हणजे एकाच पॉईंटमधून पास होतात. ओके, दॅट पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ॲज सेंट्रॉइड अँड इट इज डिनोटेड ॲज कॅपिटल लेटर G. म्हणजे आपल्याला या सेंट्रॉइडचे मिड पॉईंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सॉरी, मिड पॉईंट नाही, कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे Gचे. त्यावेळी आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करायचा. मग त्यासाठी आपल्याला फिगर ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, तशाच पद्धतीने जशा 3 होत्या पण इथं तिन्ही काढायची गरज नाही. आणि एक आहे तो मेन रूल म्हणजे सेंट्रॉइड डिवाइड्स गिवन मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे समजा इथं A घेतला मी आणि हा समजा P असेल तर AG अपॉन PG इज इक्वल 2/1 असतं. ओके, दॅट इज 2:1. हे सगळं बेसिक आहे, ते ऑलरेडी तुम्हाला झाले तरी पण फक्त एकदा रिकॅप म्हणून मी घेतलं. चला आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपण फिगर ड्रॉ करू. आता सेक्शन फॉर्म्युलासाठी ड्रॉ करताना आपल्याला एक मीडियन सफिशियंट आहे, दुसरी मीडियनची बाकीच्या 2 मीडियनची काही गरज नाही. ओके, समजा A दॅट इज x1, याचे कोऑर्डिनेट x1 y1 दिलेत, B x2 y2, C x3 अँड y3. आणि समजा ही जी काही मीडियन आहे दॅट इज D घेतला इथं. ओके, आणि G इज अ सेंट्रॉइड. दॅट इज आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, आता जर तुम्ही इथे ही सिंगल जर सेगमेंट घेतली म्हणजेच AD तर तुम्हाला असं लक्षात येईल की AG अपॉन GD किती असणार आहे? 2:1. दॅट इज 2/1. AG अपॉन GD जो सेंट्रॉइडचा रूल आहे, सेंट्रॉइड डिवाइड्स गिवन मीडियन इन द रेशो 2:1. ओके, म्हणजे आपल्याला इथं रेशो पण दिला आहे, फक्त आपल्याला आता ती Dचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. आता Dचे कोऑर्डिनेट म्हणजेच काय होणार बघा. जर तुम्हाला जर असं लक्षात आलं A आणि C साठी, B आणि C साठी D इज अ मिड पॉईंट. आणि आपण लास्ट इयरला यूज केलं तर बघा, जर मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असेल तर x कोऑर्डिनेटची ॲडिशन म्हणजेच काय होणार बघा, x2 प्लस x3
अपॉन 2 आणि इथं काय होणार y2 प्लस y3 अपॉन 2. म्हणजे आपल्याला डीचे कॉर्डिनेट मिळाले x2 प्लस x3 अपॉन 2 आणि y2 प्लस y3 अपॉन 2. डीचे कॉर्डिनेट मिळाले. मी हीच फिगर थोडीशी तर सेपरेटली ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. समजा हा x1 y1 हा g घेतला आपण xy आणि हा तुमचा येणार d. त्याचे कॉर्डिनेट काय होणार बघा x2 प्लस x3 अपॉन 2 अँड y2 प्लस y3 अपॉन 2. ओके. आता ए जी अपॉन जी डी दॅट इज रेशो किती होणार आहे 2:1 मध्ये होणार आहे. मग आपल्याला इथे जर तुम्हाला असं लक्षात आलं की पॉईंट जी डिवाइड्स गिवन सेगमेंट इन द रेशो 2:1. ओके. म्हणजे आपल्याला इथं सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजेच काय होणार बघा x इज इक्वल टू. ओके. आता ही पूर्ण टर्म ही जी काय पूर्ण टर्म आहे ती ॲज अ कम्पेअर आपण काय घ्यायचे आहे x2. ओके. आणि ही काय होणार ॲज अ y2 होईल. ओके. हे x2 आणि x2 मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. हा मुद्दा म्हणून त्यासाठी मी कलर चॉक लिहिलेला आहे. ॲज अ कम्पेअर आपण हे x2 घेऊ आणि y2 घेऊ म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यूज करायला सिम्पल जाईल. ओके. आता इथं जर मी फॉर्म्युला यूज केला तर असं लक्षात येईल की फॉर्म्युला सेक्शन फॉर्म्युला काय होणार x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. ओके. पण mची व्हॅल्यू किती आहे 2 इज ब्रॅकेट x2ची व्हॅल्यू म्हणजे या x2ची व्हॅल्यू काय होणार बघा मल्टिप्लाय बाय x2 प्लस x3 अपॉन 2 प्लस nची व्हॅल्यू किती आहे बघा 1 इंटू x1 अपॉन m दॅट इज 2 प्लस 1. 2 कॅन्सल होणार बघा. मग वरती न्यूमरेटरला काय राहील x2 प्लस x3 प्लस x1 अपॉन 2 प्लस 1 दॅट इज 3. आणि जर हे सिम्पलमध्ये लिहिलं x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. म्हणजे थोडक्यात xची व्हॅल्यू तुमची काय आली बघा x1 प्लस x2 प्लस x3. आता हे x2 म्हणजे हे आता ह्याचं काम संपलं आहे आपलं x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. मग त्याचप्रमाणे y साठी फॉर्म्युला काय होणार y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. सिम्पल काय आलं का बघा. हे कसं आलं नाही लक्षात आलं तरी चालेल म्हणजे लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. पण आपण पहिला इथं मिड पॉईंट वाईज आपण काय केलं डीचे कॉर्डिनेट फाइंड आउट केले दॅट इज x2 प्लस x3. तुम्ही म्हणणार की डीचा मिड पॉईंटसाठी x1 प्लस x2 दिलेला तुम्ही. पण मी तुम्हाला वर्डिंगमध्ये काय सांगितलेलं एक्स कॉर्डिनेटची ॲडिशन म्हणजे मिड पॉईंटचे कॉर्डिनेट काढायचे असेल तर त्या एक्स कॉर्डिनेटची ॲडिशन म्हणून तिथं x2 प्लस x3 अपॉन 2 आणि y साठी काय येणार y2 प्लस y3 अपॉन 2. मग इथे ही फिगर तुम्हाला सेपरेटली काढली. रूल कोणता यूज केला सेंट्रॉइड डिवाइड्स गिवन मीडियन इन द रेशो 2:1. mची व्हॅल्यू 2 nची व्हॅल्यू 1 x1 ही पूर्ण x2ची व्हॅल्यू एवढी घेतली आपण ते फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि आपल्याला आन्सर मिळालं x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. म्हणजेच जर सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याला फॉर्म्युला येणार आहे x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे. ओके. सो आता बघा सेक्शन फॉर्म्युला डिराईव्ह करताना आपण काय काय केलं तुम्हाला माहीत आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करताना आपण यूज केला सेक्शन फॉर्म्युला. त्यानंतर हा जो काय सेंट्रॉइड फॉर्म्युला यूज करायचा आहे आपण मिड पॉईंट फॉर्म्युला पण यूज केला आणि सेक्शन फॉर्म्युला पण यूज केला. म्हणजे सेक्शन फॉर्म्युलावरूनच आपण हे बाकीचे 2 फॉर्म्युले सब फॉर्म्युले डिराईव्ह केले. ओके. त्यानंतर आपण कदाचित यामध्ये सॉल्व एक्झाम्पलच असतील. सेंट्रॉइड फॉर्म्युला झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा रिमेंबर धिसमध्ये सगळं दिले तुम्ही रीड करू शकता. सेक्शन फॉर्म्युला म्हणजेच काय त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला सगळं एकत्र दिले. तेही तुम्ही फक्त तेवढं जरी लिहिलं तरी नोटबुकमध्ये सफिशियंट आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघायचे आहेत बघा. ऑलरेडी या टाईपचे 1-2 एक्झाम्पल आपण सेक्शन फॉर्म्युलामध्ये घेतलेत तरी पण बघू. इफ पॉईंट टी डिवाइड सेग ए बी. ओके. पॉईंट टी डिवाइड सेग ए बी बघा फिगर मी लागलीच काढून घेतली. इन द रेशो ओके एचे कॉर्डिनेट -7 4 अँड बीचे कॉर्डिनेट
-6 -5 फिगर काढली की तुमचं निम्मं काम सोपं होतं इन द रेशो 7:2. ओके 80चं 7 म्हणजे तो ॲक्च्युली रेशोची व्हॅल्यू आहे. ओके दॅट इज इथं यमची व्हॅल्यू किती होणार बघा 7 आणि यांची व्हॅल्यू किती होणार आहे 2. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहेत कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट टी. आता ऑब्वियसली ज्याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत ज्या पॉईंट जो डिवाइड करतो त्याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी त्याला आपण व्हॅल्यू दिल्या नेम दिले एक्स अँड वाय. मग ऑब्वियसली हे काय होणार आहे बघा x1 y1 दिस वन इज युअर x2 अँड y2. आता या टाईपचं सेक्शन फॉर्म्युलामध्ये एक्झाम्पल आपण पाहिलेलं दॅट इज x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचं राहिले. आता mची व्हॅल्यू 7 x2ची व्हॅल्यू -6 फक्त इथं ॲडिशन सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. nची व्हॅल्यू 2 x1ची व्हॅल्यू बघा -7 सगळ्या फिगरमध्ये दिसतात व्हॅल्यू अपॉन m प्लस n दॅट इज 7 प्लस 2. 7 6 आर -42 -14 अपॉन 9 किती येतो बघा 6 -56 अपॉन 9 दॅट इज ओनली. ओके इथं डिव्हिजन होत नाही दॅट इज -56 अपॉन 9. आणि वायसाठी फॉर्म्युला काय होणार my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. ओके फक्त या व्हॅल्यू चेंज होतात त्यामुळे बाकीचं सगळं ॲज इट इज मी तात्पुरतं लिहून घेतो मग नंतरनं आपण बोर्डवरकडे बघू. ओके y2ची व्हॅल्यू बघा -5 आणि y1ची व्हॅल्यू 4. ओके दॅट इज 7 5 आर -35 प्लस 8 अपॉन 9 किती तो बघा -27 अपॉन 9 दॅट इज इक्वल टू -3. ओके म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट टी आर -56 अपॉन 9 अँड -3. इतकं सिम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. तत्पूर्वी हे एक्झाम्पल झाल्यानंतर मी तुम्हाला होमवर्क ॲडव्हान्समध्ये देतो. तो होमवर्क आहे बघा क्वेश्चन नंबर 1 प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर 1 जो ऑलरेडी होमवर्कला देतो. मी लागलंच इथे एक एक लिहित जाईन. प्रॅक्टिस सेट 5.2 मधला क्वेश्चन नंबर 1 हा होमवर्कला राहील. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर 2 पण होमवर्कला राहील. फक्त फरक काय बघा इथं यमच्या ठिकाणी इथं तुम्हाला ए घ्यायचं आहे बाकी चेंज काही करू नका. यमच्या ठिकाणी ए आणि एनच्या ठिकाणी बी कारण की इथं रेशो तुम्हाला A:B दिला आहे तेवढाच एक फक्त चेंज राहील. म्हणजे फॉर्म्युला कसा होणार x इज इक्वल टू ax2 प्लस bx1 अपॉन m प्लस n. बाकी काही चेंज नाही. कॅल्क्युलेशनचा पार्ट तुमचा ॲज इट इज राहील. लिहिण्याची प्रोसिजर तुम्हाला जर फिगर काढायची असेल तर फिगर काढा अदरवाईज नुसते नंबर्स असे लिहा एका लाईनने A-T-B त्याच्या खालोखाल बरोबर ते असे करा म्हणजे तुम्हाला इथं लिहिताना पण सिम्पल जाईल. ओके लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. तर त्यानंतर अजून आहेत तसे पण सध्याच्या कंडिशनला हा 1-2 एक्झाम्पल होमवर्कला तरी असू दे मी बोर्डवरच ॲज इट इज ठेवतो. सेकंड एक्झाम्पल बघू. ही पॉईंट P डिवाइड्स द सेगमेंट. ओके बघा हा जो काही पॉईंट P आहे डिवाइड सेगमेंट इन द रेश -4 6 ओके टू AB दॅट इज -6 10 ओके in the ratio 2:1 then find the value of R and S. तेच आहे काय वेगळं आहे का बघा फिगर तसेच आहे फक्त व्हॅल्यू चेंज आहे. आपल्याला फक्त आता पहिला हे सगळं एका लाईननं मानून घेऊ. ओके इथं का होणार बघा हा तुमचा होईल x1 y1 ऑब्वियसली हा x होणार आणि हा तुमचा y होणार. नेहमी या पॉईंटचे कोऑर्डिनेट x आणि y राहतील. याचा x1 y1 x2 y2 तिकडे पण का होणार बघा x2 y2. ओके मग आपल्याला याच फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. ओके बघू आपण एमची व्हॅल्यू 2 राहील एनची व्हॅल्यू 1 राहील. एक्सची व्हॅल्यू तिथे किती दिसते बघा -4 इज इक्वल टू एमची व्हॅल्यू 2 x2ची व्हॅल्यू काय दिसते r प्लस एनची व्हॅल्यू 1 x1ची व्हॅल्यू -6 अपॉन 2 + 1. ओके थोडंसं कॅल्क्युलेशन वाढेल इथं 2r -6 अपॉन 3 इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये जाणं दॅट इज -12 इज इक्वल टू 2r -6.
-6 इकडे आल्यामुळे प्लस होईल, देअरफोर -12 + 6 इज इक्वल टू 2r. ओके, थोडंसं मला रफ करावं लागेल. ओके, देअरफोर काय होणार बघा, -12 + 6 इज इक्वल टू 2r. इथे त्यांना -6 इज इक्वल टू 2r. 2 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे डिव्हिजनमध्ये ना, दॅट इज -6/2 दॅट इज इक्वल टू r. देअरफोर r इज इक्वल टू -3. सिम्पल आहे बघा. मगाचा फॉर्म्युला फक्त इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करून ॲन्सर काढावं लागलं, पण फॉर्म्युला तर तोच वापरला आहे ना. इथं वायसाठी पण तोच फॉर्म्युला येईल. y इज इक्वल टू my2 + ny1 अपॉन m + n. वायची व्हॅल्यू 6 इज इक्वल टू mची व्हॅल्यू 2, y2ची व्हॅल्यू s प्लस nची व्हॅल्यू आपल्याकडे किती दिले 1 मल्टिप्लाय बाय y1ची व्हॅल्यू 10. ओके, ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालतं. अपॉन 2 + 1 2 + 1 3 इकडे आल्यामुळे मल्टिप्लिकेशन दॅट इज 18 शॉर्टमध्ये लिहितो बघा. 2s + 10 + 10 इकडे आल्यामुळे -10 दॅट इज 18 - 10 दॅट इज 8 इज इक्वल टू 2s. देअरफॉर s इज इक्वल टू 8/2 दॅट इज इक्वल टू 4. म्हणजे आपल्याला rची व्हॅल्यू किती आली बघा, rची व्हॅल्यू -3 आणि hची व्हॅल्यू 4. त्या इथं सबस्टिट्यूट केलेत, बाकी काही केलेलं नाही आपण. एकदम सिम्पल आहेत. फक्त फॉर्म्युल्यामध्ये सिक्वेन्स वाईज हे तुम्हाला एकदा जमलं, ही फिगर जर तुम्हाला जमली तर मग बाकीचं काहीच अवघड नाही, एकदम सिम्पल आहे. ओके, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. स्लोप याच एक्झाम्पलवर डिपेंड असणार आहे. मी हा होमवर्क रफ करत नाही, कारण की त्या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला येतील. ओके, लेट्स सी एक्झाम्पल नंबर 3. इफ ए, आता बघा ही फिगर मी फिगर वाईजच जातो. इफ ए 15, 5 बी 9, 20 ए डॅश पी डॅश बी, म्हणजे पी तर कुठेतरी दॅट इज 11, 15 अँड देन फाइंड द रेशो. आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट पी ए बीला कोणत्या रेशोमध्ये डिवाईड करतो, म्हणजे आपल्याला थोडक्यात m/n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. m/n. मग पहिला सुरुवातीला ते ॲज्युम करावं लागेल. लेट पॉईंट पी डिवाइड सेग ए बी इन द रेशो m/n. हे पहिला कंपल्सरी आलंच पाहिजे. ओके, देअरफॉर ही फिगर काढली तर बेस्टच आहे. मी काय होणार x1 y1, मी अशी क्रॉस काढले म्हणून क्रॉस काढावेच नाही, तुम्ही स्ट्रेट काढू शकता. ओके, इथं काय होणार x y अँड x2 y2. ओके, मग आपल्याला m/n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, एवढं लक्षात ठेवा. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बायसेक्शन फॉर्म्युला. x इज इक्वल टू, हे सगळं लिहायचं आहे टेक्स्टबुक वाईज तुम्ही जायचं आहे. बायसेक्शन फॉर्म्युला कोणता यूज करत होतो, mx2 + nx1 अपॉन m + n. व्हॅल्यू आहे त्या सबस्टिट्यूट करू. एक्सची व्हॅल्यू 11 इज इक्वल टू mची व्हॅल्यू डोंट नो मल्टिप्लाय बाय 9 + n इंटू x1 दॅट इज 15 अपॉन m + n. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 11 इंटू m + n इज इक्वल टू 19 आहे का, ओके 9 आहे, 9m + 15n. आता काय करू, हा ब्रॅकेट सॉल्व करू, म्हणजेच काय किती होणार, देअरफॉर 11m + 11n इज इक्वल टू 9m + 15n. आता काय करू, m टर्म वन साईड आणि n टर्म वन साईड करू. ओके, दॅट इज 11m ॲज इट इज प्लस 9m इकडे आल्यामुळे -9m इज इक्वल टू 15n - 11n. सबट्रॅक्शन केल्यानंतर किती होईल बघा, 11 - 9 दॅट इज 2m इज इक्वल टू 4n. आता आपल्याला m मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, n डिव्हिजनमध्ये पाहिजे. मल्टिप्लिकेशनमध्ये इकडं आलं, हे 4 ॲज इट इज 2 मल्टिप्लिकेशनमधलं इकडे गेलं. म्हणजे थोडक्यात काय केलं बघा, n इकडं आणला आणि हा 2 तिकडे घेतला, बाकी काय केलं नाही. तो 2 मल्टिप्लिकेशनमध्ये होतो, तो डिव्हिजनमध्ये गेला. हा n मल्टिप्लिकेशन होतो, तो डिव्हिजनमध्ये आला. दॅट इज 2 2s are 4, 2 1s are 2, दॅट इज 2/1. देअरफॉर पॉईंट पी डिवाइड गिवन सेगमेंट दॅट इज सेग ए बी इन द रेशो 2:1. आता तुमचं म्हणणं असं असेल की हा एक्सचाच फॉर्म्युला यूज करून केला का आपण, तसं म्हणजे तसंच येतं का, वायचा फॉर्म्युला का यूज करू शकत नाही. तुम्ही एकदा ट्राय करा, म्हणजे तुम्ही स्वतः ट्राय करा, कारण की टेक्स्टबुकमध्ये दिले my2 + ny1 अपॉन m + n.
जर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून हेच ॲन्सर येतं का ते तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल. चेक करा, येतं आहे ॲन्सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो अशा पद्धतीनं आपण सॉल्व एक्झाम्पल कंप्लीट केलेत. होमवर्कसाठी हे सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला नोटबुकमध्ये तर लिहावी लागतीलच. त्यामध्ये जो क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 4 जो सॉल्व एक्झाम्पल आहे तुम्ही आत्ताच एक्सप्लेन करणार नाही, तो एक्सप्लेन मी बरोबर राईट टाईम, ज्यावेळी मला बरोबर राईट टाईम वाटतो त्याचा मी एक्सप्लेन करणार. एक्सप्लेन तर करणारच आहे कारण की तो इम्पॉर्टंटच क्वेश्चन्स आहे. त्यामध्ये होमवर्कसाठी तुम्ही क्वेश्चन ॲटलिस्ट क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट करा. मग क्वेश्चन नंबर 3, 4, 5 बघू आपण नंतरनं काय करायचं. एकदम सिम्पल आहेत, सफिशियंट आहेत. त्यानंतर बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे प्रॅक्टिस सेटमधले तसं तुम्ही सोडवू शकता जर तुम्हाला पॉसिबल असेल तर, जमलं असेल तर. या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत 2-4, तरी पण ट्राय करा. नाही जमलं तर आपण पुन्हा एकदा करणारच आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण पहिला मेन फॉर्म्युला बघितला, सेंट्रॉइड फॉर्म्युला, दॅट इज x इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. त्यानंतर मग ते सगळे 3 एक्झाम्पल जे आपण बघितले ते पूर्णपणे सेक्शन फॉर्म्युल्यावरच बेस होते. फक्त व्हॅल्यू सगळ्याच्या दिलेल्या, एखादी व्हॅल्यू मिसिंग असते. म्हणजे कधी कधी काय करतील बघा, असंच हेच एक्झाम्पल धरून चालू, कधी कधी तुम्हाला ए बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागतील, कधी कधी बीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागतील, किंवा कधी कधी बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लागेल, किंवा कधी कधी एम आणि एनचा रेशो फाइंड आउट करावा लागेल. ओके, अशा पद्धतीनं जायचं आहे ते. म्हणजे फक्त प्रश्न काय करणार आहेत, फिरून तुम्हाला देतील, बाकी काही देणार नाही त्यामध्ये सेक्शन फॉर्म्युलामध्ये. ओके, अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू जो काय प्रॅक्टिस सेट होईल तो आपण स्टार्ट करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही हे 2 एक्झाम्पल्स म्हणजे क्वेश्चन्स 2, 1 and 2, त्याचप्रमाणे हे जे काय सॉल्व एक्झाम्पल आणि प्लस सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा गरज नाही पूर्ण लिहायची, फक्त ते जे काही इम्पॉर्टंट आहे खालचं लास्टचं ते लिहिलं तरी सफिशियंट आहे. एवढा करा, म्हणजे मग नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू करू. माझ्यासोबत केलं तरी चालेल. सो इन दिस लेक्चर वी हॅव टू स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे. थँक्यू.